नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे. अखेर अभिषेक व त्याच्या बायकोला एकत्र पाहिल्यानंतर मुक्ताचा समज हा पक्का झालेला असतो की अभिषेक हा आपल्या कोमलला आणि पूर्ण कुटुंबाला फसवत आहे. तर मुक्ताच्या बरोबरच आता लकी आणि मिहीर देखील मुक्ताची साथ करत कशाप्रकारे अभिषेकच्या लग्नाचं मॅरेज सर्टिफिकेट शोधून काढत सगळ्यांसमोर सावनी व अभिषेकच्या खेळाचा पर्दाफाश करणार आहे, तेही ऐन साखरपुड्याच्या दिवशी. हे आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, आतापर्यंतच्या भागांमध्ये आपण पाहिलं होतं की मुक्ताने अभिषेकला त्याच्या बायकोबरोबर पाहिले म्हणून मुक्ता खूपच टेन्शनमध्ये असते. तर घरात एकीकडे सगळ्या जणांना अभिषेकचा जावई म्हणून खूपच अभिमान वाटत असतो आणि त्याला जावई म्हणून घेण्यासाठी सगळेजण उतावळे झालेले असतात आणि मुक्ताला आता टेन्शन असतं की काय करू मी. मुक्ताला तिचंच मन खात असतं, नेमकं काय करायचं तिला काहीही कळत नाही. कारण मुक्ता अगोदरच तोंडावर पडलेली आहे, अगोदर हे तिला माहीत आहे. म्हणूनच मुक्ता ठरवते की मला हे सगळं परत आता मिहीरशी बोललं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींचा पुन्हा एकदा तपास केला पाहिजे. खरं तर स्वामी, तुम्हीच मला आता मार्ग दाखवा, मी काय करू मला काहीच कळत नाही आहे, असं मुक्ता आता रडतच म्हणत असते. त्यानंतर आता दुसरीकडे सावनी ही अभिषेकला गाडीमध्ये सांगते की आता एक काम कर, तुझ्या बायकोला कुठे बाहेरगावी वगैरे तरी पाठवून दे, म्हणजे प्रश्नच मिटला. तर अभिषेक म्हणतो की हे सगळं कसं शक्य आहे, माझी बायको अशी जाऊ शकत नाही, ती एकटी कशी जाईल. तेव्हा मग आता ती म्हणते की मग तुलाच कायमचं जेलमध्ये जावं लागेल. तुला काय वाटतं की तू अशा प्रकारे कोळी कुटुंबाला फसवतोय, तुला ते लोक सोडतील का. अरे ते लोक तुझ्यावर चांगलाच गुन्हा दाखल करतील फसवणुकीचा. अभिषेक म्हणतो की मॅडम, पण त्यात तुम्ही पण तर फसूच शकता. तेव्हा सावनी म्हणते की हो, मी फसू शकते, परंतु माझं काहीच नाही आहे, माझ्या आगेपिछे कोणी नाही. परंतु जर तू फसला तर तुझी बायको एकटी पडली आणि लक्षात ठेव, तुझं US ला जाण्याचं स्वप्न पण संपलं, विजा वगैरे काहीच मिळणार नाही तुला. तेव्हा मग तो म्हणतो की मी आता काय करू. ती म्हणते की सांगते, शहाणा असशील तर ऐक, तू तुझ्या बायकोला सांग की काही दिवस गावी वगैरे कुठेतरी जा. तो म्हणतो की मी माझ्या आईवडिलांपासून हे लग्न लपवलं आहे, ती एकटी राहील कशी. सावनी म्हणते की हे बघ, तुला मी मगाशी सांगितलं तो तुझा प्रॉब्लेम आहे, तुला धडा शिकवायचा आहे ना मुक्ताला, तर तुला हे सगळं करावं लागेल, म्हणून आता तुला तिला पाठवावे लागेल. अभिषेक त्याच्या बायकोशी आता कॉन्टॅक्ट करतो आणि तिला सांगतो की हे बघ अनु, तू वाटलंस तर तुझ्या गावी जातेस का. तर ती म्हणते की नाही अभि, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत, कारण इतक्या लांब मी गेले तर मी तुझ्याशिवाय राहू नाही शकत. ती कारण विचारते की का असं करतोयस तू मला, आणि मला तू असं उघड उघड का भेटत नाही आहेस. तेव्हा तू सांगतो की तुला माहीत आहे ना अनु डार्लिंग, अगं आईवडिलांना हे लग्न माहीत नाही, आणि जर पुन्हा काही प्रॉब्लेम झाला तर मला असं वाटतंय की हे लग्न ते पूर्ण टिकू देणार नाहीत, आपलं US ला जाण्याचं स्वप्नही अधुरं राहील. म्हणूनच आता तो तिला म्हणतो की हे बघ, तू गावी जा. तेव्हा मग ती म्हणते की बरं, आता हा प्रश्न आहे, जर आपल्या नात्याच्या अस्तित्वाचाच प्रश्न असेल तर मग मी इथे राहत नाही. तो म्हणतो की हो, तू काही कर, अशा ठिकाणी राहा जिथे कोणाला काही समजणार नाही. तेव्हा मग ती म्हणते की बरं ठीक आहे, चालेल, मग मी माझ्या मॉम डॅडचं फार्म हाऊस आहे ना तिथे राहते, म्हणजे कसं कोणाला काही संशय येणार नाही, म्हणजे पनवेलजवळ जे फार्म हाऊस आहे तिथे मी राहते. आता हे ऐकल्यावरती तो म्हणतो की चालेल, तू तिथे राहा, आता ते प्रश्नच मिटला, म्हणजे प्रश्नच नाही येणार आपल्याला कुठे बाहेर भेटण्याचा. तेव्हा ती म्हणते की हो, मी डॅडला सांगून ते सगळं अरेंज करते. तेव्हा मग तो म्हणतो की बरं, हरकत नाही. मग ती म्हणते की अभि, आणखी एक गोष्ट म्हणजे तू पण मला तिथे भेटायला येऊ शकतो. तेव्हा आता अभिषेक हा तिला होकार देतो आणि या सगळ्यांमध्ये आता अभिषेकचं सगळं टेन्शन मिटलेलं असतं, कारण फायनली त्याच्या बायकोची कुठेतरी व्यवस्था झालेली असते आणि पूर्ण जगापासून त्याने तिला आता लपवून ठेवलेलं असतं. परंतु ते फार्म हाऊस आता अभिषेकचा घात करणार असतो. मग या सगळ्यांमध्ये आता 2 दिवसांवर साखरपुडा आलेला असतो. मुक्ता खूपच डिस्टर्ब असते, ते साखरपुड्याची खूप छान सगळी गप्पा सुरू असतात. मग आता इथे हे सगळं होत असताना मुक्ता म्हणते की काय करू मी स्वामी. तर इथे स्वाती म्हणत असते की बरं ऐकलं का मम्मी, आपल्याला साखरपुड्याला साड्या घ्याव्या लागतील. मग आता हे म्हटल्यावर लगेचच इंद्रा म्हणते की अगं हो, साखरपुड्याच्या साड्या तर घ्याव्याच लागतील, आणि मी काय म्हणते, त्यांचे पाहुणे मंडळी किती आहेत ते सगळं काही बघितलं पाहिजे. मुक्ताचं लक्ष नसतो. मुक्ताला लगेच इंद्रा म्हणते की काय गं मुक्ता, तुझं लक्ष कुठे आहे. मुक्ता म्हणते की काय नाही, मी ना जरा जाऊन येते.
असं म्हणून आता मुक्ता ही तिच्या रूममध्ये जाते आणि ती निघून गेल्यावर सागरलाही थोडंसं वेगळं वाटतं. त्यालाही काही कळत नाही की नेमकं हे मुक्ताचं सगळं काय सुरू आहे. तेवढ्यातच आता इथे मुक्ता ही टेन्शनमध्ये रूममध्ये येते आणि बसते. आता तेवढ्यातच तिथे मुक्ता बसल्यानंतर मिहीर म्हणतो की थांब, वहिनीचं काहीतरी झालं. आता लकी म्हणतो की थांब, मी पण तुझ्याबरोबर येतो. अगं मम्मी, तुम्ही बोला, तोपर्यंत मी आणि मिहीर जाऊन बघून येतो की वहिनी इतका वेळ काय करत आहे. आपल्याला पुढची बोलणी जी करायची आहेत. म्हणूनच आता दोघंजणही तिच्या रूममध्ये येतात. मुक्ता बसलेली असते, तिने डोक्याला हात लावलेला असतो. मिहीर लकी विचारतात की काय झालं आहे. मुक्ता म्हणते की मला हे सगळं बरोबर नाही वाटत आहे. अजूनही मला त्या अभिषेकवर संशय आहे. तेव्हा लकी म्हणतो की वहिनी असं म्हणू नको. तेव्हा मग मिहीर म्हणतो की तू असं का बोलते. तर बाहेर गुरुजी देखील आलेले असतात आणि त्यांनी लग्नाचा मुहूर्त 7 दिवसावर काढलेला असतो. मुक्ता म्हणते की बघितलं ना, गुरुजींनी त्यांनाही पुढच्या 7 दिवसावर लग्नाचा मुहूर्त काढला. परंतु मला हे सगळं संशयास्पद आहे. तेव्हा आता मिहीर विचारतो की आता तू मला असं परत का बोलते वहिनी. तेव्हा ती म्हणते की मगाशी मी मार्केटमध्ये गेले होते. त्याच वेळेला तिथे मला तो अभिषेक दिसला होता आणि अभिषेक होता, त्याच्याबरोबर एक मुलगी देखील होती. मला माहीत नाही आहे, मे बी ती त्याची गर्लफ्रेंड असेल किंवा बायको असेल, परंतु कोणीतरी होतं आणि तो तिच्याबरोबर अगदी प्रेमाने बोलत होता. मला त्या दोघांच्या बोलण्यावरून संशय आलाय, नक्कीच यांचं काहीतरी आहे. मग आता तो आपल्या कोमलला फसवत आहे असा मला डाऊट आहे. आत्तापर्यंत मला माझ्या स्वामींनी जे संकेत दिले आहेत ते चुकीचे नाही आणि ते डावलून मला पुढे गेलं तर आयुष्यभर आपल्या कुटुंबाला पश्चाताप करावा लागणार आहे. काय करावं काहीच कळत नाही असं ती म्हणते. त्यावर मिहीर म्हणतो की वहिनी काळजी करू नकोस. आता दोघेजणही तिची साथ देतात आणि म्हणतात की चालेल, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो, तू काळजी करू नकोस. आता आपण त्यांचं सत्य शोधून काढू. दोघंजणही तिच्या हातात हात ठेवून म्हणतात आता आपण मिशन अभिषेक सुरू करू. तेवढ्यात आता हे सगळं घडत असताना मुक्ताला त्याचा खूपच अभिमान वाटतो की माझे दोन्ही भाऊ माझ्यासोबत आहेत. माझा दीर आणि माझा भाऊ दोन्हीही माझ्यासोबत आहेत याचा तिला खरं तर खूप आनंद असतो. मिहीर पुढे तिला विचारतो की अगं वहिनी, मग जर तो तुला दिसला तर मग तू त्याला पकडलंस का नाही रंग्यात. तिथेच तर खेळ संपू शकला असता आणि तू एखादं प्रूफ घेतलं पाहिजे होतंस. मुक्ता म्हणते की तुला काय वाटतंय बाळा, मी हे सगळं केलं नाही का. अरे फोटो काढायला चाललेच होते. तेवढ्यातच आपल्या कोमलचा फोन आला. तिला काहीतरी हवं होतं म्हणून तिने फोन केला आणि मग मी फोन ठेवला. फोन ठेवल्यानंतर फोटो काढायला पुन्हा गेले. तेवढ्यातच एक बाई आली समोर आणि त्या बाईने मला धक्का दिला. तेवढ्यातच त्या सगळ्याच गोष्टीमध्ये तो आता राहून गेला आणि अचानक तो शातीर अभिषेक तिकडून गायब झाला. याचा अर्थ असा की त्याला कळलं की मी तिकडे आहे, म्हणूनच तो तिथून पटकन गायब झाला होता. आता हे सगळं झाल्यानंतर मुक्ता म्हणते की माझ्याबरोबर असं सगळं घडलं म्हणून मी काही शोधू शकले नाही. मुक्ताला आता खूप फ्रस्ट्रेशन झालेलं असतं. म्हणून मुक्ता म्हणते की काय करू मला नाही कळत. तेव्हा आता लक्की आणि मिहीर म्हणतात की हे बघ, अजिबात काळजी करू नकोस. आम्ही दोघं तुझे भाऊ तुझ्यासोबत आहोत. कधी काही चुकीचं घडू देणार नाही. वहिनी, तो आत्तापर्यंत कायम आपल्या सुखाचा विचार न करता कायम आमचा आणि दादूचाच विचार करत आली आहेस. म्हणूनच आता आम्ही तुझी साथ देणार. हे भाऊ तुला भाऊबीजेची ओवाळणी म्हणून हे सगळं देणार आहेत. तू अजिबात चिंता करू नको. आपल्या कोमलसाठी आपण चांगला मुलगा शोधू आणि हा जो कोणी आहे ना त्याला आपण चांगलंच वटणीवर आणू. डोंट वरी, आत्ता फक्त मिशन अभिषेक आणि त्याचा पर्दाफाश. मुक्ता, मिहीर त्याचप्रमाणे लकी तिघं एकमेकांच्या हातावर हात ठेवतात. तेवढ्यातच आता सागर येतो आणि म्हणतो की काय चाललंय. मुक्ता म्हणते की काय नाही. नंतर पटकन लकी म्हणतो की अरे दादूस, काय झालं ना, वहिनीला काळजी वाटत होती की एवढ्या कमी दिवसात आपण लग्नाचं कसं पूर्ण करणार. म्हणून आम्ही एकमेकांना हात देत म्हणत होतो की काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित आपण एकमेकांच्या साथीने करू. तेव्हा मात्र सागरला त्यांच्या तिघांवरही संशय येतो. सागर म्हणतो की मला तुमच्या बोलण्यावरून किंवा अशा चेहऱ्यावरच्या हावभावांवरून असं तरी वाटत नाही आहे की तुम्ही एकमेकांना चेअरअप करताय. तुमचं काहीतरी नक्की शिस्त आहे असं मला वाटतंय. मुक्ता, नेमकं काय आहे आणि तुम्ही दोघं लक्षात ठेवा, जर पुन्हा काही इकडचं तिकडे करण्याचा प्रयत्न केलात तर. कारण लग्न 7 दिवसांवर आहे आणि साखरपुडा 2 दिवसांवर. त्यामुळे दुसऱ्या कुठल्या गोष्टींमध्ये डिटेक्टिव्हगिरी करून नाक खुपसण्यापेक्षा आता लग्नाची तयारी कशी करायची, साखरपुड्याची तयारी कशी करायची याच्या जरा तयारीला लागा. तिथे इंद्रा म्हणजेच तिथे मम्मी आणि बाकीचे सगळे बसलेत, त्याच्यामुळे प्लीज आता जरा लक्ष ठेवा. मग आता सागरला तो म्हणतो की नाही नाही दादूस, असं काही नाही. अरे आम्ही सगळं लग्नाचंच बोलत होतो. आणि मग त्यावेळेला हे सगळं झाल्यानंतर सागर तिथून निघून जातो. आणि मग आता मुक्ताला मिहीर सांगतो की वहिनी, माझ्या डोक्यात एक प्लॅन आला आहे.
मी वेश बदलून त्याच्या घरामध्ये जातो ना, म्हणजे कसं आहे की त्याच्या घरामधून मला काहीतरी डॉक्युमेंट्स मिळतील. तेव्हा मुक्ता म्हणते की अरे मिहीर बाळा, ही खूप मोठी जोखम आहे, ही कसं करशील तू? त्याच्या घरामध्ये जाशील तरी कसा? तेव्हा तो म्हणतो की मला वेश बदलावा लागेल, काहीतरी कुरिअरवाला किंवा काहीतरी, ते मी मॅनेज करतो, तू अजिबात काळजी करू नको. परंतु मी हे सगळं काही बघतो, तुम्हाला अपडेट करतो. त्याच वेळेला आता हे झाल्यानंतर मुक्ताला मात्र टेन्शन येतं की मिहीर हे सगळं कसं करणार. परंतु मिहीर म्हणतो, "वहिनी तू अजिबातच चिंता करू नको. हा तुझा भाऊ आहे. मी आता या मिशनचा पर्दाफाश करणार म्हणजे करणार. या अभिषेकने मला चॅलेंज दिल्यासारखं झालंय. आता हे चॅलेंज मी एक्सेप्ट केलं आहे." आणि हे झाल्यानंतर आत्ता मात्र इथे मुक्ताच्या डोळ्यात पाणी येतं की माझी माणसं कमावलेली आहेत. स्वामींनी मला ही खूप छान माणसं दिलीत. मुक्ता किचनमध्ये स्वयंपाक करत असते. त्याच वेळेला आता सागर हा मुक्ताबरोबर मुद्दामच छेडखानी करत असतो. तिच्या जवळ असलेली कढई ती फोडणीला भाजीला घेते. त्यावेळेला तिच्या डोक्यात काय घालून घेत असतो, काय काय करत असतो. कारण मुक्ता थोडीशी डिस्टर्ब आहे हे त्याला लक्षात आलेलं असतं. तो म्हणतो की मुक्ता, इतकं टेन्शन घेऊ नका. लक्षात घ्या, काहीही प्रॉब्लेम नाही. तुम्ही सगळं व्यवस्थित होईल. मुक्ता म्हणते की सागर, काय ठीक होणार आहे? किती गडबड आहे, किती घाई आहे. साखरपुडा 2 दिवसावर आहे, लग्न 7 दिवसावर. सागर म्हणतो की तुम्ही आता टेन्शनमध्ये आहात, परंतु काळजी करू नका. सगळं काही व्यवस्थित होईल. मुक्ता असंच मुद्दाम दाखवत असते की ती लग्नाच्या टेन्शनमध्ये आहे. खरं तर मुक्ताला टेन्शन हे अभिषेकचं असतं. तो म्हणतो की हे बघा, आता हे लग्न-विग्नाचं सगळं आटपलं ना, की आपण फिरायला जाऊ. ती म्हणते की छे, तुम्ही काहीतरीच काय बोलताय? आता आपण फिरायला? या सगळ्या गडबडीत? तेव्हा तो म्हणतो की सगळं आटपल्यावर म्हणतोय मी. अभिषेक आणि कोमल काहीतरी मलेशियाला फिरायला जाणार आहे. मी त्यांना तिकीट्स काढून दिलेत. मग मी तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी बालीचं तिकीट काढतो. आपण बालीला जाऊया. तेव्हा मुक्ता आता म्हणते की गप्प बसा. सागर तुम्ही काहीही बोलू नका. आणि ती पुन्हा आता जेवणाच्या गडबडीला लागते. आणि त्यानंतर आता ठरल्याप्रमाणे मिहीर हा वेश बदलून अभिषेकच्या घरी गेलेला असतो. मुक्तालाही आता त्याचं कुरिअरचं लुक पाहून जबरदस्त धक्का बसतो. आणि लकीलाही आता आपला मिहीर हे मिशन फत्ते करणार याची पूर्णपणे आता खात्री झालेली असते. मिहीर आता गाडीमधूनच निघालेला असतो आणि तो कोणत्याही प्रकारची आता काही शंका कुशंका न ठेवता थेट त्यांच्या घराची बेल वाजवतो. आता जेव्हा तो बेल वाजवतो, अभिषेकचे वडील दरवाजा उघडतात आणि त्याच वेळेला आता अभिषेक घरी नसतो. आणि मग जेव्हा दरवाजा वाजवतात त्याच वेळेला त्याचे वडील दरवाजाच्या बाहेर येऊन आसपास बघतात, परंतु कोणी नाही. तर तेवढ्यातच आता आपला मिहीर संधी साधून त्यांच्या रूममध्ये शिरतो आणि अभिषेकच्या रूममध्ये जाऊन सगळं काही शोधू लागतो. आणि कुठलाही आवाज न होऊ देता अभिषेकचं पूर्णपणे तो कपाट वगैरे सगळं चेक करतो. आणि ते करत असताना त्याला सुरुवातीला सापडत नाही, परंतु नंतर त्याच्या हाती एक लेटर लागतं, ज्या लेटरमध्ये मॅरेज रजिस्ट्रेशन पेपर असतात. त्यात अभिषेकचं नाव असतं. आणि म्हणूनच तो पेपर उचलतो आणि बाहेर जाऊ शकत नाही, म्हणून तो खिडकीच्या बाहेरूनच उडी टाकून आता निघून जातो. सगळेजण लग्नाची बोलणी करत बसलेले असतात. इंद्रा म्हणते की स्वाती, अगं साखरपुड्याच्या साड्या घेणार आहोत, तर लग्नाच्या पण साड्या घेऊया का? तेव्हा मग आता स्वाती म्हणते की अगं मम्मी, आधी आपण हे सगळं बघूया. तेवढ्यातच मुक्ता ही आता कोमलला थालीपीठ देते. ती म्हणते की वहिनी माझ्यासाठी? तेव्हा ती म्हणते की अगं हो घे गं, तुझ्यासाठी स्पेशल, कारण आमच्या मॅडमचं लग्न होणार आहे ना, असं ती म्हणते. मग आता स्वाती कोमलला विचारते की काय गं, त्यांच्याकडे किती माणसं आहेत जरा बघितलं का, म्हणजे आपल्याला आहेर वगैरे बघायला? तेव्हा ती म्हणते की अगं त्याबद्दल काहीच माहिती नाही. मग स्वाती तिला म्हणते की मग जरा तुझ्या राजकुमाराशी हळूच फोनवर जेव्हा बोलत असतेस ना गुलुगुलू, त्याला जरा कधीतरी विचार. आणि सगळे हसायला लागतात. मुक्ताचे लक्ष नसतं. इंद्रा म्हणते की काय गं मुक्ता, कुठे आहे लक्ष तुझा? तेव्हा ती म्हणते की काही नाही मम्मी, मी ऐकते तुमचं. इंद्रा म्हणते की आता 2 दिवसावर साखरपुडा आहे स्वाते. बघ आता माझी मुक्ता कशी घर अगदी चकाचक करून टाकते. तेवढ्यातच आता समोर सावनी येते आणि सावनी म्हणते की मी पण जरा काही मदत करू का साफसफाईमध्ये? तेव्हा मग सावनीला ती म्हणते की नाही नाही, काहीच गरज नाही आहे, काहीच गरज नाही साफसफाई करण्याची, सगळं माझी मुक्ता करेल. तेव्हा स्वाती म्हणते की नको, राहू दे, करू देत तिला मदत. आणि मग ती आता सावनीला काम करायला सांगते. नंतर आता मुक्ता म्हणते की मला जरा कॉल येतोय, मी जरा जाऊन येते, एका क्लायंटचा आहे. म्हणूनच आता पटकन ती बाजूला जाते आणि मिहीर सांगतो की वहिनी, खूप मोठा प्रूफ सापडला आहे. त्याच्या रूममध्ये मी गेलो, मला बहुतेक त्याचं मॅरेज सर्टिफिकेट सापडलंय. मग आता मुक्ता खुश होते आणि सगळं हे जे बोलणं असतं ते सावनी ऐकते. सावनी म्हणते की नाही, आत्ता काहीतरी केलं पाहिजे. मिहीर आत्ताच सर्टिफिकेट काहीतरी घेऊन येईल. मला आता साफसफाईचं महत्त्व सांगितलंच आहे या इंद्रा कोळीने, तर मी इथेच साफसफाई करते. म्हणूनच आता इथे ती साफसफाई करण्यासाठी म्हणून सगळं पाणी जे असतं ते फरशीमध्ये टाकून ठेवत असते. आणि मुद्दामच मिहीर येण्याची वाट बघते, जेणेकरून सगळं मॉपमधनं पाणी ती लादीवर टाकते. तेवढ्यातच मिहीर आता येतो
आणि मिहीर त्या पाण्यावर जोरात घसरून पडतो. त्याच्या हातातलं जे लेटर असतं ते लेटर आता त्या बादलीत पडतं आणि सगळेजण येतात, कारण जोरात मिहीर पडण्याचा आवाज झालेला असतो. आता मिहीरला ती म्हणते की काय रे बाबा, काय झालं, तू असा कसा काय पडला? मिहीरला उठता देखील येत नसतं. म्हणूनच तेवढ्यातच आता तिथे लकी आणि सागर येतात. इंद्रा म्हणते की बाबांनो उचला रे त्याला, बघ पोराला किती लागलं, किती जोराचा आवाज आला. मग आता त्याला दोघंजणही मिळून आता उचलतात आणि त्याला उचलत आता सावनी म्हणते की सॉरी, ॲक्च्युली मिहीर काय करू मी, मला काय माहिती तू इथे असं धावत येणार, नाहीतर मी लादी पुसायला घेतलीच नव्हती. अरे मला आता स्वातीताईंनी सांगितलं ना की लग्न आहे, साफसफाई केली पाहिजे, म्हणून मी आपलं फरशी वगैरे सगळं पुसायला काढलं होतं. तेवढ्यातच मुक्ता बादलीतला तो इन्व्हलप उचलते आणि म्हणते की हा माझ्या कामाचा इन्व्हलप आहे. ॲक्च्युली माझ्या एका क्लायंटचे रिपोर्ट मिहीर घेऊन येत होता क्लिनिकमधून आणि ते रिपोर्ट आता ओले झालेत. मी बघते काय करायचं ते. आणि म्हणून मुक्ता आता येते आणि ते पाण्याने सगळे ओले झालेले असतात. मुक्ता विचार करते की आता मी हे सगळं प्रेस करून बघते. आणि मग प्रेस करून बघत असताना तिच्या लक्षात येतं की ह्या लेटरमध्ये काहीतरी वेगळंच आहे. नंतर मग आता हे सगळं होत असताना मिहीर म्हणतो की वहिनी बघ ना, इतक्या मेहनतीने आणलेत ग मी हे पेपर, पण ऐनवेळेला ते भिजले. मुक्ता म्हणते काळजी करू नको, आपण बघूया पुढे काय करायचं आहे ते. या सगळ्या लेटरमध्ये मला एकतर दिसतंय की इथे ए नावाचं इनिशियल आहे. याचा अर्थ या लेटरमध्ये अभिषेक नावाचं ए आहे. म्हणूनच आता हे लेटर व्यवस्थितपणे आपण सगळ्यांसमोर सादर करायचे. आता मुक्ताने आणि तिघांनी त्रिकुटाने ठरवलेलं असतं की काहीही करून आता हे लेटर साखरपुड्यामध्ये सगळ्यांसमोर रिव्हील करायचं. नालायक नीच अभिषेक याचं लग्न झालेलं आहे हे सगळ्यांसमोर सिद्ध करून दाखवायचंच आहे. आणि या रिपोर्टच्या आधाराने ते सगळं शक्य होणार. मग आता तिघांनीही साखरपुड्याच्या दिवशी अभिषेकची आणि सावनीची कशा प्रकारे वाट लागणार हे आपल्याला पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आणि असेच काय पुढे घडणार हे बदल जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.